होते. अगं माझं काही चुकलं असून तेच कळलं नाही ग मला. आता तर शाळेत वाटते की सुट्टी कधी संपू नये. शाळेच्या लय भ्या वाटायला लागले बघ. का परत अभ्यासामोर येणार. माझ्या बाजूला बसून पण माझ्यावर बघणार सुद्धा नाही. कसं सहन करायचं. तू त्याच्या विश्वासात ठेवायला नको होतास केवढा. ते पोरग मला आधीपासूनच कवा आवडलं नाही. एकदा एकदा विश्वास नटून बघितलंस ना दिवस बरोबर निघाला. आणि यावेळेस पण काहीतरी अडचणच नाही शोधते. नाहीतर अभ्यास कवच करणार नाही. तुझा अजून मी विश्वास आहे त्याच्यावर. हो जाते. त्याने शिकवले विश्वास ठेवाय. आणि तोच म्हणतो लोकांचं नाही आपल्या मनातच ऐकायचं. आणि माझं मन म्हणतंय अबे काहीतरी अडचणीत असल्यामुळे तसं वागतोय. कुठं गेले? अरे ते पल्लीला आणि रेशमीला कानोल करायला सांगून आलो. हा एकटी पडली ना. अरे एकटी कशी? आपण आहे की समजे तिच्यावर. नुसती माणसं असून चालत नाही. ती माणसं जर आपली असतील तरच मन रमतं बघ. मग आपण नाही तिची आपली माणसं. आपणच आहे की. पण आत्ता रागात आहे. आणि राग सगळ्यात पहिल्यांदा आपलेपणाची भावना तर हिरावून घेतो. अरे जरा सोपं बोल की. मला हेच सोपं वाटतं बघावे. कारण खरं आयुष्य जगणे ह्याच्यापेक्षा कितीतरी अवघड आहे. एक वेळ देवानं रुसावं पण आईनं रुसून. मला या जगण्यातच राम वाटणं आलं. आईची एक हाक ऐकायला कांतरच त्यात आलं. आता अश्विनी आठवत बी नाही. आठवते ती आईनं ताद्या म्हणून मारलेली हाक. काल रानात आली माझ्या माग आणि म्हणले दादे उपाशी जाऊ नको, 2 घास खाऊन जा. तिथं झाडाखाली बसलो. आईनं पाठीतलं 2 घास काढले आणि स्वतःच्या हातानं मला भरवलं. तसंच आईच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि आईला म्हणलं, आहे तू काय बी कर, तू उपाशी ठेव, तू मार, तू शिव्या दे, पण असं बोलणं बंद करू नको ग. ते ऐकलं आईचं डोळं मोठं झालं आलं. पण 2 थेंब पाण्याचं माझ्या गालावर पडलं. आणि मला जाग आली. पाठीपुत्र तसाच जागवतो. माझ्या डोळ्यातले थेंब पुसत. मला वाटलं खुडूक कोंबडी करता घरात बसते गाव्या, पण आलेला का बाहेर. मला तरी करामत आहे तुमच्याशिवाय. म्हणूनच पवाय आला नाही, हाय का नाही? आलोय ना आता, मग बस की गप. अरे पण अभ्या ते केवढं आता जर तो विषय काढणार असला का नाही, मी आत्ताच जातो. जाऊ का? काय रे ते सारखं बायकन गद, हे केलं तर मी जाईन, ते केलं तर मी जाईन. जा जा, सारखं नाही तुला कोण पालपत लावायला मोकळे. बरं आहे का, किल्ला करायचा का? कशाला एका दिवसासाठी दगड आणा, ती माती उकरून आणा, त्या मातीत हात भरवा. कुणी जायला एवढा कुटाणा करायला, राहू द्या. अरे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीची माती गनिमांच्या ताब्यात जाऊ नये म्हणून पाक जीवाची बाजी लावली. आणि आपण एका दिवसासाठी साधा किल्ला बी करू शकत नाही.
किस्त किल्ले जिंकलं त्यांनी. ह्यात कितीतरी मावळ्यांचे जीव गेलं पण हार मानली नाही. शेवट पावतर लढलं. आब्या हेचने नाही येऊ दे, आपण करू किल्ला. हा चालतंय. मी भी आहे तुमच्या सोबत. मध्ये मी टिकावानी घामायला आणतो. मी माती भरायला पोत आणतो. हा मग मी दगड गोळा करतो. हा ए मला बी केला का सैनिक माहिती आहे. अरे कशाला, तुला नाही बनवायचा ना किल्ला. जा ते सैनिक घेऊन घरातच खेळत बस जा. हे घे केला का घेतो पण एक काम करायचं. सांग, तुम्ही सांगाल ते काम करतो. एकच काम आहे, घरनं टिकावून खोर आणायचं. आब्यानं आणलेल्या पोट्यात माती भरून आमच्या घरापाशी टाकायची. मग आम्ही करतो किल्ला. काय रे? चालतंय, आलं घेऊन. हा हळू पडशील. आपण फक्त किल्ला बनवायचा, सगळं काम किरण्या करणार. कसं निवांत.